काय भाव मागितले साऊ? 911 911. कोणत्या गावचे? दुगाव. त्या टेंटेटिव्ह 1 लाखाच्या पुढेच. 1 लाख होईल का वसूल? मग वसूल होऊ शकतो या भावात. फॉल सेट वगैरे चांगला असेल तर बरं आहे. आणि रेट पण बरे चालू आहे. 1000 जातोय मार्केट आणि अजून पण गाड्या वगैरे येत आहे. मित्रांनो, मी विक्रम शिंदे आणि इथून बघत आहात किंग पर यूट्यूब चॅनल आणि सर्वांच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आज 30 जुलै 2025 आणि संध्याकाळचे वाजले 5. तर आत्ता आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवत येते आणि इथं 20 किलोसाठीचे काय रेट आहे ते बघायचे आणि सध्याची परिस्थिती काय, इकडं जास्त कुठल्या भागातले शेतकरी ते आपण बघू आणि महत्त्वाचा आपला विषय की रेट काय 20 किलोसाठी ते बघू. तर चला बघूया आणि जाणून घेऊ आजचे 20 किलोसाठीचे बाजारभाव पिंपळगाव बसवत येतील टोमॅटो मार्केट. तर अशी आवक आहे, आवक कमी प्रमाणात आहे पण रेट काय ते बघू. घेण्यासाठी व्यापारी जास्त आहे आणि शेतकरी कमी अशी सध्याची पिंपळगाव येथे परिस्थिती. बाकी रेट काय 20 किलोसाठी ते महत्त्वाचा आपला विषय. तर चला जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून. आता इथे एक गाडी आली, इथं चालू आहे खरेदी, बाकी बघू. नमस्कार बाप्पा, काय भाव मागितलं? 951 मागायचं पण मग 1060 61 आहे तुम्हाला द्यायची असं. कोणती व्हरायटी? अरे मग कोणत्या गावची? पाटे चालू का? चांदवड. ओके, एवढेच कॅरेट आहे? हा पहिलंच कुठं पिंपळ आहे चांदोडून एवढं कॅरेट आणायला परवडेल का? सुरुवातच आहे. अच्छा, किती कॅरेट? एवढेच आहे ना? प्लॉट कसं आहे सध्या तिकडं? माल चांगले पण मग पावसानं नुकसान होतं. मामा किती कॅरेट? 8च कॅरेट. काय लावायचं कारण पुरे माल नाही ना तसा. बोला तुम्ही एक शब्द बोला. पुरे म्हणजे काय? जाऊ राहिले तेवढे जाऊ राहिले ते माल. एक गुवाहाटी लोकल फरक आहे का नाही तुम्ही सांगा. मग आपण लोकलला घेऊ राहिलो, आपण गुवाहाटीला घेऊ राहिलो. जाऊ राहिले लोकलचे माल जाऊ राहिले. 801 रुपये लावा पावती. माझ्या भाऊ पावती काही असेल, पावती तुम्हाला 1000ची देऊ शकतो, तसं काही विषय नाही. मी खाली व्हायची देणार आहे, मी थोडी तुम्हाला रिटर्न पाठवायची देणार आहे. मग शेवट काय होईल? 1000 नाही 850 रुपये. 901 रुपये. 901 रुपये खाली व्हायचं दादा. बोला कॅरेट पलटीचं काम पलटी खराब निवडून द्या. काय अडचण नाही. आमचा मालाला प्रॉब्लेम नाही. आम्ही बंद झाल्या टाका, काय हरकत नाही. आमची बोली करतो. 901 रुपये होईल का फायनल? नाही 11 रुपये. 51 सुद्धा मी जाऊन राहील. इच्छा शेठ नमस्कार. काय चालू आहे सध्या? काय चालू आहे ना 8 9 9.5. कोणती व्हरायटी? बरं अरे मान बाकीच्या व्हरायटी येतात का नाही पिंपळगावमध्ये? बाकीचे काय शाहू येऊ राहिला थोडंफार. बाकी काय बाकी 62 42 वगैरे नाही. 62 42 आवरलं. उन्हाळ्याची व्हरायटी. प्लॉट कसे आहे मित्र? हॅलो, कोणत्या गावचे? हॅलो, चांदवड. कितवा कुठं आहे? 10वा कुठं आहे? तरी 12 माल आहे. पहिले कुठं न्यायचे मग? इथंच आणायचे. ओके, किती कॅरेट आहे आज? किती? 45. ओके, नवीन प्लॉट वगैरे? आता चालू होऊन राहिले. ओके, चालतंय. मित्र आहे का? भाऊ. ओके, 11 रुपये लावतो. माल चांगला पाहायला बाबा 750 लावतो. क्वालिटी डायरेक्ट कमी नाही. 1000 रुपये. काय बरं माल अरे पाव कोणती व्हरायटी मित्र? अरे मान कोणत्या गावचे? रेडगाव चांदवड. येवला. निपाड. शेवटचं टोक. कशी आहे प्लॉटची परिस्थिती सध्या? प्लॉटची परिस्थिती आहे. परिस्थिती वाईट आहे. पाऊस खूप पावसाने आवरेज नाही भेटणार. जास्त बाईट देऊन ना आपले बाईट द्यायचं काय जे सत्य ते बोलायला. प्लॉटची परिस्थिती काय ती विचारतोय. पावसानं सगळे प्लॉट डॅमेज आहे. वाईट परिस्थिती. आता 1000 1200 गेलं तरी काही मजा नाही. जिथे 11 2-2 हजारांनी घेतली 500 800 कॅरेट सेटिंग नाही होते. पॉल सेटिंग खर्च खूप झाले. किती कॅरेट आज? कॅरेट किती म्हटलं? 40-45. कितवा कुठं? 3रा भाव. आत्ता चालू झाले.
कोणत्या गावचे आपण साऊ काय भाव मागितलं? 900 रुपये 900. ओके. आम्हाला शेअर करायचा आहे मला कशी आहे प्लॉटची परिस्थिती सध्या? प्लॉट चांगली आहे अजून पण आता उघडलं बघा साऊ ना ठीक आहे कधी लागवड करेल होती त्याची? 18 मे ठीक आहे 18 मे. हे किती शंभर किती वकल काय भाव ए ठेव जाळी चल नको टाइमपास कर चल आता वाढली व्हिडिओ काढ किती प्लॉट चालू आहे गावात सध्या मित्र? गावात काय 2-3 प्लॉट चालू कोणती व्हरायटीचे का? नाही काय आर्यमानी काही आर्यमान साऊ मध्ये काय डिफरंट काय वाटतं तुला? डिफरंट तर काही नाही पण रेट मध्ये? रेटमध्ये अजून तर नाही अजून पुढे जाऊन भविष्यात 50 जास्त पण मग अजून तर काही नाही अजून सारखं चालू आहे. ओके. शेवटचं मीडियम पडून जातं आर्यमान चांगली वर कंटिन्यू चालतं मग शेवटपर्यंत? चालतं मीडियम पडून जातं मध्ये हो. ओके धन्यवाद. नमस्कार म्हटलं. नमस्कार. काय भाव मागितले साऊ? 911 911. ओके. कोणत्या गावचे? दुगाव निपाड चांदवड. चांदवड. कसे प्लॉट सध्या पावसाने? चांगले आहे अजून आमचे. पाऊस वगैरे आहे का नाही तिकडं? पाऊस आहेच ना. कसा आहे जोरात का असाच? रिमझिम. किती लावले प्लॉट? 1.5 एकर. किती खर्च आला 1.5 एकरला अंदाजे? आता काय टेंटेटिव्ह 1 लाखाच्या पुढेच. 1 लाख होईल का वसूल? मग वसूल होऊ शकतो आणि या भावात फळ सेट वगैरे चांगला असेल तर? बरं आहे. कितवा कुठं आहे? दुसरा आत्ता चालू झालं. चालतंय धन्यवाद. बऱ्यापैकी आवक आहे मित्रांनो, म्हणजे संध्याकाळी 5 नंतर भरपूर आवक येते सध्या आणि रेट पण बरे चालू आहे. 1000 पर्यंत जातोय मार्केट आणि अजून पण गाड्या वगैरे येत आहे आणि प्लॉट वगैरे व्यवस्थित चालू आहे सध्या लोकांची. म्हणजे पावसाचा एवढा काही इफेक्ट पडलेला नाही. चांदवड भागातला जास्त प्लॉट आहे. अजून पण बघू काय म्हणतो शेतकरी. जाऊन वाटायचं फक्त काहीच करायचं नाही. कोणती व्हरायटी मित्र? अरे मान कोणत्या गावची? चांदवड. ओके. काय भाव दिली? 900 रुपये. एकाच प्लॉट मधला माल आहे का? हा संपलाय का? कधी लावला होता? 15 मे. 15 मे. आणि हा आत्ता चालू आहे? ओके. कशी प्लॉटची परिस्थिती आता चालू होईल? पाऊस वगैरे कसं आहे तिकडं? मीडियम. 2 दिवसापूर्वी काय भाव दिली? 2 दिवसापूर्वी ओके. ही रेंज चालू आहे बा सारखी? ईद रेंज आहे. किती कॅरेट आहे आज? आज ये 17 आहे आणि 36 आहे. ओके चालतंय धन्यवाद. तर मित्रांनो अशी परिस्थिती सध्या पिंपळगाव बसवून येथील मार्केटमध्ये आणि रेट वगैरे चांगले जात आहे. बाकी माल पण चांगल्या क्वालिटीचे आणि त्यामुळं रेट पण तशी भेटत आहे. जवळपास 90% माल होतो आर्यमान आहे. बाकी साऊ वगैरे आहे ते थोड्या प्रमाणात माल आहे. बाकी आर्यमान मोठ्या प्रमाणात आहे आणि क्वालिटी पण आहे मालाची. आणि जे काय माल आहे ते जास्त चांदवड आणि येवला बहुतेक चांदवड तालुक्यामध्ये जास्त माल आहे. तर अशी परिस्थिती पिंपळगाव बसवून येथील 30 जुलै 2025. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे काय परिस्थिती मालाची रेट काय आहे ते पण सांगा. बाकी भेटून तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.